माहीम मच्छीमार कॉलनीमध्ये अमित ठाकरे यांचा रोड शो सध्या सुरू आहे। मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील अमित ठाकरेंच्या या रोड शो मध्ये सहभागी झालेले आहेत। अमित ठाकरेंच्या रोड शो मध्ये आई शर्मिला ठाकरे या देखील सहभागी झालेल्या आहेत। आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि अमित ठाकरे मनसेचे माहीम दादरचे उमेदवार अधिकृत उमेदवार सध्या प्रचार रॅलीमध्ये व्यस्त आहे। रोड शो सुरू झालेला आपण पाहतोय, मोठी गर्दी झालेली आहे त्यांच्या रोड शोला आणि डे फर्स्ट पासून तुम्ही लोकांच्या घरोघरी जात आहेत। कसा अनुभव आहे हा सगळा? नाही, अतिशय उत्तम अनुभव होता आणि मला वाटतं त्या घरोघरी जाण्याचा हा परिणाम दिसतो तुम्हाला। लोक रस्त्यावर उतरली आहेत, महाराष्ट्र सैनिक रस्त्यावर उतरले आहेत आणि ज्या प्रकारचा प्रतिसाद मिळतो अतिशय उत्तम आहे। किती आत्मविश्वास दांडगा झालाय की या मतदारसंघातून तुम्ही निवडून याल आणि या मतदारसंघाचं नेतृत्व कराल? ते 23लाच कळेल मला वाटतं। ते मी एवढा ओव्हर कॉन्फिडंट नाही आहे। मी माझे प्रयत्न करतोय, शेवटी तो लोकांचा निर्णय आहे आणि म्हणून मी कधी रिझल्ट याच्या आधी डिक्लेअर नाही करू शकत की कोण जिंकणार, कारण शेवटी मी त्यांची ताकद दाखवायला मी निवडणुकीत उतरलो आहे की शेवटी 5 वर्ष तुम्ही देता एकाला, त्यांनी काम केलं पाहिजे तुमच्यासाठी आणि मला वाटतं ते जो निर्णय होतो तो मला वाटतं त्यांच्या आशीर्वादाने होतो, तो 23ला आपल्याला कळेल। तुमच्या मतदारांना तुम्ही काय सांगू इच्छिता? आजच्या प्रचाराचा शेवटचा दिवस आहे। नाही, मी काही नाही सांगणार, फक्त निवडणुकीला उतरा। मी तुम्हाला नक्की सांगेन की जर परत लोकांच्या कृपेने मी निवडून आलो तर तुमचं मत वाया जाणार नाही, एवढी मी तुम्हाला खात्री देतो। तुम्हाला सेलिब्रिटी म्हणून म्हणतात, आमदार म्हणून स्वीकारायला कोणी तयार नाही आहे, एक उमेदवार म्हणून स्वीकारायलाही विरोधक तयार नाही आहेत। या सगळ्यांना तुमच्या शैलीमध्ये, ठाकरे शैलीत विरोधकांनी मला नाही स्वीकारलं तरी चालेल, लोकांनी स्वीकारू दे। कॅमेरा पर्सन योगेश गुरवचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।